तर जय बाळूमामा मित्रांनो, प्रत्येकाची सकाळ एका चहाच्या कपाने होते, पण माझी सकाळ देवाच्या दर्शनाने होते. मग काय, गाडी घेऊन डायरेक्ट आमच्या गावात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेलो. तिथल्या रांगोळीमय वातावरण प्रसन्न होतं. तसंच मग शांत मनाने आत जाऊन दर्शन घेतलं. तिथून माघार येताना जानुबाई देवीचे दर्शन करायला गेलो. तिथं वातावरण एवढं शांत होतं की एकदम भारीच वाटत होतं आणि दर्शन हे शांत मनानेच केलं. तिथनं घरी येऊन बघतो तर हे आराधी आपल्या घरी आलेले होते. त्यांच्यापाशी असलेलं ते संभळलंच खतरनाक वाजत होतं. ऐकतच होतो तेवढ्यात लक्षात आलं की आपल्याला आज तारक मेहता बघायचंच आहे आणि ह्याच्यात जी मजा आहे ती दुसरा कुठलाच शो बघण्यात मजा नाही. पण तेवढ्यात आमची आजी म्हणली की आम्हाला स्टँडवर सोडून ये. तिथं गेलो तर अशी आत्या रिक्षा घेऊन उभीच होती. मग काय आजीला सोडली आणि माघारी जात होतो तेवढ्यात अशी ऊसाची टायली पलटी झालेली होती. घरी पोहोचून बघतो तर काय आमची मंजर दुधावरती तुटून पडली होती. त्यानंतर आपल्याला आणायचं होतं वाढ. मग काय गेलो फडात आणि असं वाढ रचत रचत घरी घेऊन आलो. घरी घेऊन येऊन बघतोय तर काय पोर आलेली होती. त्यांच्यासोबत निघालो, पण कुठं जायचं हे माहितच नव्हतं. पण नंतर समजलं की नियोजन केले अड्ड्यावर जायचं. पण त्याआधी एका दुकानामध्ये आले होते. तिथं काय तर काकाच